जय हिंद मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण टेस्ट नंबर जी 1 झाली होती आपली, त्या टेस्ट नंबर 1 मध्ये जो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चा जो प्रश्नांचा भाग आहे, तो प्रश्नांचा आणि त्या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनचा भाग आपण कव्हर करू. ओके, जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट द्या. प्रश्न क्रमांक 91 टेस्ट नंबर 1 मधला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील अनुच्छेद 2 मधील कोणत्या भागात महानगर क्षेत्रासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत? ठीक आहे, तर महानगर संबंधी ज्या तरतुदी दिलेल्या आहेत, या तरतुदी कुठे दिलेल्या आहेत? तर 2K मध्ये. ऍक्च्युली हे कॅपिटल मध्ये टाईप झालेलं आहे. ऍक्च्युली हे स्मॉल लेटर मध्ये पाहिलं होतं, LKO आणि E. याही अँगल मध्ये चालतं, थोडंसं या ठिकाणी समजून घ्याल. तर 2L हा जो आहे तो बिनदखली अपराध आहे. हा काय आहे? तर बिनदखली अपराध, ज्यासाठी वॉरंट शिवाय अटक करता येत नाही. वॉरंट शिवाय अटक करता येत नाही. ठीक आहे. महानगर क्षेत्र म्हणजे नक्की काय? तर महानगर क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र की ज्यामध्ये कलम या अधिनियमाचा जो कलम 8 आहे, त्या 8 अन्वये ह्या 8 अन्वये घोषित असलेला भाग, या कलम 8 अन्वये घोषित असलेला भाग, ज्याची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, त्याला म्हणलं जातं महानगर क्षेत्र. ओ मध्ये ठाणे पोलीस ठाणे अंमलदार, ओ मध्ये पोलीस ठाणे अंमलदार याची कन्सेप्ट दिलेली आहे. पोलीस ठाणे अंमलदार जो की पोलीस शिपायापेक्षा वरचा असलेला जो कोणताही अधिकारी आहे, पोलीस अधिकारी तो होईल. किंवा पोलीस ठाणे अंमलदार जर समजा गैरहजर असेल तर त्याच्यापेक्षा दुय्यम अधिकारी हा पोलीस ठाणे अंमलदार म्हणून काम पाहिल. पण पोलीस शिपाई तिथं येणार नाही. आणि अनुच्छेद 2E यामध्ये उच्च न्यायालयाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. उच्च न्यायालय या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बाकीच्या सेक्शनवरती सुद्धा मी क्वेश्चन विचारेल. आता सध्या मी महानगर क्षेत्रावरती क्वेश्चन विचारलेला आहे. CRPCचे तुमचे एक साधारणतः 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आता सेकंड प्रश्न घेऊ. 92, मृत्यू किंवा आजीव कारावास किंवा टिंबटिंब वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असणारा अपराधाचा खटला म्हणजे वॉरंट खटला होय. मृत्यू किंवा आजीव कारावास किंवा टिंबटिंब वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद इथं कोणती असणार आहे? तर 1, 2, 3, 5 यापैकी उत्तर आहे 2. 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असणारा जो अपराध असतो त्याला म्हणलं जातं वॉरंट खटला. ठीक आहे, लक्षात. आणि 2 वर्षापेक्षा जर कमी असेल तर, ठीक आहे, 2 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला समन्स केस म्हणून ओळखतात. काय म्हणतात? समन्स केस. आणि CRPCच्या व्याख्यामध्ये वॉरंट खटल्याची जी व्याख्या दिलेली आहे ती दिलेली X किती? तो 2X. तर समन्स केसचा भाग दिलेला आहे 2W मध्ये. 2X आणि 2W हे लक्षात ठेवा. हे त्यांचे व्याख्या कलम आहेत. हे व्याख्याचे काही तरतुदी आहेत, हे पॉइंट लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पडताळा. प्रत्येक राज्य हा 17 विभाग असेल. राज्यांना 17 विभागामध्ये विभागलं जातं. हे विधान बरोबर आहे. 17 विभाग हा फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत काही जिल्हे असतील. प्रत्येक 17 विभाग हा एक फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत जिल्हे असतील. म्हणजे एका जिल्ह्याला एक सत्र म्हणतात. पण इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की प्रत्येक 17 विभाग हा 2 जिल्ह्यांनी मिळून बनलेला असतो. हे विधान चुकीचं.
हे काय चुकीचं आहे. का चुकीचं आहे लक्षात घ्या. एक जिल्हा कधी कधी सत्र असतो, तर कधी कधी एकाच जिल्ह्यात दोन सत्र, ए सत्र ओके आणि बी सत्र असं सुद्धा डिवाइड केलं जाऊ शकतं. पण एक सत्र एक जिल्हा आणि बी जिल्हा यांच्यामध्ये डिवाइड केलं जाऊ शकत नाही. एका जिल्ह्यात दोन सत्र न्यायालय असू शकतात, जसं नाशिकमध्ये आहे. नाशिक आणि मालेगाव यांना डिवाइड केलेले. तर हे दोन डिवाइड होऊ शकतात, एका जिल्ह्यात दोन सत्र होऊ शकतात, पण एका सत्र न्यायालयामध्ये दोन जिल्हे येऊ शकत नाही, कारण की साधारणतः प्रत्येक सत्र विभाग हा फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत जिल्हा असतो. या दुसऱ्या विधानावरून लक्षात आलं तर तुम्हाला एक समजेल की एका जिल्ह्यामध्ये दोन सत्र न्यायाधीश होऊ शकतात किंवा दोन सत्र न्यायालय होऊ शकतात, पण एका सत्रामध्ये दोन जिल्हे असू शकत नाही. त्याच्यामुळे क विधान चुकीचं आहे आणि याचं उत्तर येते अ आणि ब. याचं उत्तर येते 3. या संदर्भातल्या तरतुदी कलम 9 अंतर्गत दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कलम 9 CRPCचं चांगल्या पद्धतीने करून ठेवा, कारण की कलम 9 मध्ये खूप असे बारीक सत्र न्यायालया संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. सत्र न्यायालया संदर्भात तरतुदी ज्या दिलेल्या आहेत ना, त्या विशेष महत्वाच्या आहेत. CRPC वरती तिथे क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता जास्त असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41 अन्वये पोलीस वॉरंटशिवाय केव्हा अटक करू शकतात? ज्या व्यक्तीने 7 वर्षापर्यंत किंवा जास्त शिक्षेस पात्र असणाऱ्या दखलपात्र गुन्हा केला असल्याची कोणी तक्रार केली असेल, ज्या व्यक्तीकडे कायदेशीर सबबीशिवाय तिच्या कब्जात कोणतेही घरफोडीचे हत्यार सापडले असेल किंवा आहे, जी व्यक्ती कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत एखादा अदखलपात्र अपराध करील अशा व्यक्तीस. तर या ठिकाणी अदखलपात्र अपराध करेल हे चुकीचं आहे. इथं दखलपात्र पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? दखलपात्र. तर ही जी दखलपात्राची तरतूद आहे, ही दखलपात्राची तरतूद तुम्हाला महत्वाची. एखाद्या दखलपात्र अपराध करील अशा व्यक्तीला. तर दखलपात्र जे अपराधाची तरतूद आहे, ह्या दखलपात्राच्या अपराधाच्या तरतुदीमुळे या ठिकाणी अ आणि ब हे विधान बरोबर येतं. ठीक आहे, कारण की तुम्हाला प्रक्रिया विचारली केव्हा अटक करू शकतात, तर ह्या 2 कंडिशन मध्ये. तसं ते हे 3 कंडिशन झाल्या, 1 2 3. जर आपण ह्या ठिकाणी जर बदललं, अदखलपात्राच्या ऐवजी दखलपात्र केलं, तर तुम्हाला ह्या 3 कंडिशन असतात. अशा वेळेस पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात. तर कलम 41 मध्ये पोलिसांना वॉरंट शिवाय अटक करण्यासंदर्भातल्या खास तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर कुठेतरी हे विशेष लक्षात ठेवा की हे पॉइंट्स अत्यंत महत्वाचे आहेत आणि या पॉइंट्स वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पोलीस वॉरंट शिवाय अटक करतील आणि काय इतर गोष्टी. त्यामुळे याचं उत्तर काय येणार? 2. 95. फौजदारी प्रक्रिया संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाने पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करण्यासंबंधीची तरतूद केली गेलेली आहे? कोणत्या तरतुदी संदर्भात गेलेली आहे? ठीक आहे, पोलिसांच्या विनंतीवरून डॉक्टरने आरोपीची तपासणी करण्यासंदर्भातली जी तरतूद आहे ती कलम 53 मध्ये दिलेली आहे. कलम 53 अ मध्ये ओके, बलात्कार केलेल्या आरोपीची तपासणी दिलेली आहे. कलम 54 मध्ये आरोपीच्या विनंतीवरून वैद्यकीय तपासणी ओके. आणि कलम 52 मध्ये मारक हत्यारे जप्त करण्याचा अधिकार. पोलिसांना या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. आपलं उत्तर 53 नाही, पण बाकीचे पण कलम आपण थोड्याशा बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.
आता मी याचा एवढं जास्त डिटेल अजून का घेत नाहीये, कारण की ऑलरेडी याच्यावरती मी पुढल्या टेस्टमध्ये सगळे क्वेश्चन्स बनवलेले. म्हणजे माझे सध्या क्वेश्चन्सचा एक पॅटर्न रेडी आहे की ज्या पॅटर्नमध्ये मी काही प्रश्न तुमचे बनवून ठेवतोय आणि जसे जसे तुमचे प्रश्न होत आहेत तसं तसं त्याचं एक्सप्लेनेशन बनतंय. एक्सप्लेनेशन ओके तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने भेटेल. कधी कधी टेस्टमध्ये पुढं मागं होऊ शकतं, काही काही टेस्ट माझ्या लवकर होतील, काही टेस्ट लेट होतील. फॉरेन्सिक सायन्सला थोडासा लेट होऊ शकतो, कारण की फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन्स नवीन नवीन काढायचे आहेत, त्याला परत नवीन नवीन वाचायचे, तर त्याच्यामुळे थोडंसं लेट होते. बाकी तर तुम्हाला मी प्रश्न एकदम चांगल्या दर्जाचे देण्याचा प्रयत्न या टेस्ट सिरीजमध्ये करणार आहे. प्रश्न क्रमांक 96, खालील सत्यविधाने ओळखा. कलम 50 नुसार वॉरंट शिवाय कोणत्या व्यक्तीला अटक करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी ज्याबद्दल तिला अटक केलेली असेल त्या अपराधाचा संपूर्ण तपशील किंवा कारण तिला तात्काळ कळवेल. कलम 52 नुसार संहितेखाली कोणत्याही आरोपीच्या ताब्यातील घातक शस्त्रे जप्त करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला तो ठेवतो. जर अटक केलेली व्यक्ती स्त्री असेल तर स्त्रीची अंग झडती त्यावेळेस दुसरी स्त्री ही अंग झडती घेईल. तर आता याच्यावरून जर आपण बघितलं तर हे जे सेक्शन आहेत हे जवळपास वरील सर्व विधाने बरोबर आहेत. याचं 4 उत्तर आहे. ऑब्व्हियसली जर अटक केलेली व्यक्ती स्त्री असेल तर तिची अंग झडते त्यावेळेस दुसरी स्त्री घेईल, पुरुष घेणार नाही, आणि तिथं सभ्यतेचं काटेकोर पालन केलं जाईल. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येतं 4. हे 50, 52 या संदर्भातली ही महत्वाची तरतुदी आहेत. 50 आणि 52 संदर्भातली तरतुदी आहेत. आणि हे जे शेवटचं वाक्य आहे हे आर्टिकल 51 ची संदर्भात आहे. आर्टिकल 51, आर्टिकल 52 आणि आर्टिकल 50 या तिघांचा सेटअप लक्षात ठेवायचा प्रयत्न करावा. 97, समन्स नमुन्याबाबत खालील विधाने पडता. समन्सच्या नमुन्याबाबत खालील विधाने पडता. या संहितेखाली न्यायालयाने काढलेले प्रत्येक समन्स लिखित व प्रतिलिप्यांमध्ये असेल. कशात असेल? प्रतिलिप्यांमध्ये. लक्षात घ्या, लिखित स्वरूपाचं असेल आणि प्रतिलिप्यांमध्ये असेल, म्हणजे 2 नमुने असतील. समन्स हे 2 नमुन्यामध्ये काढलं जाईल. संबंधित तरतूद फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 61 संबंधी आहे. ठीक आहे, कलम 61 संबंधी आहे. 61 मध्ये समन्सचं प्रारूप दिलं गेलेलं आहे. समन्स न्यायालयाच्या नावाने काढलं जाईल. ते न्यायालयाचा जो एखादा प्रभारी तिथं अधिकारी असेल तो अधिकारी काढेल. 2 भागांमध्ये असेल, 2 प्रती असतील. साक्षीदार किंवा आरोपीच्या नावाने काढता येईल. साधारणतः हे साक्षीदार किंवा आरोपीच्या नावाने काढता येईल. साक्षीदार किंवा आरोपीच्या नावाने. राईट. समन्सचे प्रारूप राहील. तिथं न्यायालयाचा शिक्का असतो, न्यायालयाचा शिक्का राहील. त्या ठिकाणी तारीख राहते, वेळ राहते. तारीख व वेळ या गोष्टी राहतील. साक्षीदार किंवा आरोपीच्या नावाने काढता येईल, शिक्का राहील, तारीख राहील, वेळ राहील. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील. तर कुठं ना कुठेतरी हे पॉइंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पॉइंट्स तुमच्या लक्षात असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 98, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 74 अन्वये, कलम 74 अन्वये पोलीस अधिकाऱ्याला अटकेचे वॉरंट स्वतः बजावणे शक्य नसेल तर असा पोलीस अधिकारी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव पृष्ठांकित करील व त्यास अंमलबजावणी करायला सांगेल. लक्षात घ्या, नाव पृष्ठांकित करावं लागतं. ठीक आहे. संबंधित दुसरा पोलीस अधिकारी जो आहे ज्याचं नाव पृष्ठांकित केलं गेलेलं आहे तो किमान कोणत्या दर्जापेक्षा श्रेष्ठ असावा. किमान कोणत्या दर्जापेक्षा तो श्रेष्ठ असावा हा एक महत्वाचा भाग आहे. तर ह्याचं उत्तर आहे 4, पोलीस हवालदार. ठीक आहे, या लक्षात घ्या. हा जो कलम 74 आहे या कलम 74 मध्ये स्पष्टरित्या झालेला आहे की एखादा पोलीस अधिकारी जर अटकेचे वॉरंट बजावू शकत नसेल, ठीक आहे, अटकेचे वॉरंट बजावू शकत नसेल, कारण की लक्षात घ्या वॉरंट वरती सही नाव कोणाचं असतं? वॉरंटवर बजावणाऱ्याचं नाव असतं, बजावणाऱ्याचे नाव असतं.
समजा एखादा PI दर्जाचा अधिकारी किंवा PSI दर्जाचा अधिकारी वॉरंट बजावणार आहे, पण तो काही कारणास्तव त्या ठिकाणी नाही गेला तो वॉरंट बजावायला, तर अशा वेळेस तो PI दुसऱ्या दुय्यम जो अधिकारी असतो त्या दुय्यम अधिकाऱ्याचं नाव, लक्षात घ्या, नाव लिहावं लागतं. नुसता हुद्दा, ओके, नुसता हुद्दा लिहून चालत नाही. हुद्दा लिहून चालत नाही. नुसता हुद्दा लिहून चालत नाही, तर दुय्यम अधिकाऱ्याचे नाव लिहावं लागतं. आणि जेव्हा दुय्यम अधिकाऱ्याचे नाव लिहितो तर तो दुय्यम अधिकारी हा हवालदारपेक्षा जास्त वरिष्ठ दर्जाचा असावा. हवालदार किंवा हवालदारपेक्षा जास्त वरिष्ठ दर्जाचा असावा, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पोलीस शिपाई नाही, पोलीस उपनिरीक्षक नाही, सहाय्यक पोलीस निरीक्षक. ठीक आहे. हे कलम एक प्रकारे सांगायचा असा प्रयत्न करतं की फक्त पोलीस अधिकारीच वॉरंट बजावू शकतात. फक्त पोलीस अधिकारीच वॉरंट बजावू शकतात. वॉरंट बजावू शकतात. ठीक आहे. आणि नाव लिहावंच लागतं, नुसतं बाकीच्या गोष्टी लिहून उपयोग नाहीये त्या ठिकाणी. चला पुढचा पॉइंट, योग्य जोड्या जुळवा. कलम 64, 66, 69 आणि 62. ठीक आहे. तर 62 मध्ये, ओके, 62 मध्ये साधा दिलेलं आहे काय, पोलीस अधिकाऱ्यांकडून समन्स. 62 काय म्हणते, पोलीस अधिकाऱ्यांकडून समन्स बजावणे. त्यानंतर 64 काय म्हणते, कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला समन्स. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला ब आलं त्याला उत्तर आलं. 66 काय म्हणते, तर शासकीय कर्मचाऱ्यावरील समन्स. आपल्याकडे ह्या तरतुदीनुसार जर आपण CRPCचा विचार केला तर 62 पासून 62 ते 69 पर्यंत समन्स चे 7 प्रकारे बजावण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत, तरतुदी. त्याच्यामुळे समन्स 7 प्रकारे काय केला जातोय, तर समन्स 7 प्रकारे बजावला जातोय. राईट, 7 प्रकारे समन्स काय केला जातोय, बजावला जातो. याच्यावरनं ब, फक्त याच ठिकाणी ब एक बरोबर अटॅच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरनं सुद्धा तुमचं उत्तर सहज निघतं. याचं उत्तर 4. ठीक आहे. या कलमांचा सविस्तर उत्तर आपण पुढे बघणारच आहोत. प्रश्न क्रमांक 100, संहितेच्या कलम 83 अनुसार फरारी व्यक्तीच्या स्थावर मालमत्ता असल्यास ती कोणत्या मार्गाने जप्त केली जाईल. एखादा फरारी व्यक्ती आहे आणि या फरारी व्यक्तीची एक स्थावर मालमत्ता आहे, जी अशी मालमत्ता जी कुठं हलवली जाणार नाही. लक्षात घ्या, स्थावर मालमत्ता आहे जी हलवली जाणार नाही, जी हलवली जात नसते. आता तुम्हाला काय विचारलंय, कोणत्या मार्गाने जप्त केली जाईल, कोणत्या मार्गाने जप्त केली जाईल. तर प्रापकाची नियुक्ती करून ती जप्त होईल. ऑब्व्हियसली त्याच्यावरती एखादा एक ऑथराइज पर्सन त्या ठिकाणी अपॉइंट केला जाईल. प्रापकाची नियुक्ती करून कब्जा घेऊन ती जप्त केली जाईल. त्याच्या वतीने कोणाकडेही मालमत्ता सुपूर्द करू नये असा लेखी आदेश काढून घेतला जाईल, ज्याच्यामुळे ती मालमत्ता म्हणजे मालमत्ता तो विकणार नाही. कारण की फरारी व्यक्ती काय करतो, सगळ्यात पहिले त्याची जी स्थावर मालमत्ता आहे त्याचं काही ना काहीतरी सोक्षमोक्ष लावतो. कुठेतरी अ ब क हे जुळतंय, पण मालमत्तेची विक्री करून, लक्षात घ्या, हलवणे जाणार नाहीये ती वस्तू, ती स्थावर मालमत्ता आहे. आणि जी स्थावर मालमत्ता असते ही मालमत्ता सहसा नाशवंत नसते. विक्री कोणाची केली जाते, तर नाशवंत वस्तूची केली जाते. नाशवंत आहे का ते, नाशवंत वस्तू, एखादी नाशवंत वस्तू आहे, तर नाशवंत वस्तूची विक्री केली जाते. त्याच्यामुळे मालमत्तेची विक्री करून जप्ती नाही केली जात. जप्ती ह्या 3 प्रकारे केली जाते, अ ब आणि क. तर ड प्रकारे केली जात नाही. आणि म्हणून याचं उत्तर मी काय देईल, तर याचं उत्तर देईल अ ब क. 100चं उत्तर काय येणार मी, तर अ ब क मी नक्की देणार. पुढचा एक क्वेश्चन घेऊ. प्रश्न क्रमांक 101, ज्या व्यक्तीच्या उपस्थितीसाठी समन्स काढले आहे
किंवा अटकेसाठी वॉरंट काढलेले आहे अशी व्यक्ती न्यायालयासमोर हजर झाल्यास कोणाला त्या व्यक्तीकडून बंधपत्र घेण्याचा अधिकार आहे? उपस्थितीसाठी समन्स काढलेले आहे किंवा अटकेसाठी वॉरंट काढलेले आहे अशी व्यक्ती न्यायालयासमोर जर हजर झाली, आता ती हजर कशी झाली तर स्वखुशीने झाली. स्वखुशीने जर ती हजर झाली, जर ती स्वखुशीने हजर झाली तर न्यायालयासमोर जशी ती हजर झाली तशी बंधपत्रे घेण्याचा जो अधिकार आहे, हा बंधपत्रे घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लक्षात घ्या, सत्र न्यायालय तर येणार नाही, जिल्हा दंडाधिकाऱ्याला सुद्धा नाहीये, पोलीस अधिकारी बंधपत्र घेणार नाही, कारण की तो त्या ठिकाणी स्वतःहून हजर झालेला आहे. तर स्वतःहून ज्यावेळेस तो हजर होतो त्यावेळेस तो डायरेक्ट न्यायालयात जातो आणि न्यायालयात गेल्यावरती त्याच्याकडनं बॉन्ड कोण लिहून घेणार? तर न्यायालयात संबंधित प्राधिकारी, म्हणजे तिथं अपॉइंट केलेला जो अधिकारी असतो तो अपॉइंट केलेला अधिकारी म्हणजे संबंधित प्राधिकारी काय करतो? तो बंधपत्र घेण्याचा प्रयत्न करतो. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरा, ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक 102, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 95 व कलम 95 आणि कलम 96 संबंधी खालील विधानांपैकी असत्य विधान किंवा विधाने ओळखा. काय ओळखायचे तुम्हाला? असत्य विधान किंवा विधाने. वृत्तपत्र व पुस्तक यांना मुद्रण व पुस्तक नोंदणी अधिनियम 1967 मध्ये दिल्याप्रमाणे असणार आहे. वृत्तपत्र व पुस्तक यांना मुद्रण व पुस्तक नोंदणी यांच्याप्रमाणे काय दिलेलं आहे? एक नाव दर्जा देण्यात आलेला आहे किंवा त्यानुसार सांगितले गेलेली व्याख्या. तर दस्तावेज यात कोणतेही रंगचित्र, रेखाचित्र, छायाचित्र किंवा अन्य दृश्य प्रतिरूपण यांचा समावेश होतो. आता काय विचारलंय? असत्य विधान तुम्हाला ओळखायचं. असत्य याचा अर्थ चुकीचे. तर मित्रांनो, अ हे बरोबर आहे आणि ब हे सुद्धा बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. आणि जेव्हा दोन्ही बरोबर असतात आणि तुम्हाला विचारलंय चुकीचे कोणते आहेत, तर यापैकी नाही, म्हणजे न अ न ब, म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? तर 4 येईल. मागचा एक पॉइंट सांगायचा राहिला, या संदर्भातलं जे कलम आहे ना, ओके, हे कलम आहे 88. सीआरपीसीचं हे कलम चांगलं लक्षात ठेवा, पुढच्या क्वेश्चन्स मध्ये या गोष्टी मी असेल. आणि हे का केलं जातं? ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की जो कोणी फरारी आहे त्या फरारी, ओके सॉरी, जो कोणी समन्स काढलेला व्यक्ती आहे, फरारी नाही, न्यायालयासमोर तो जर स्वतःहून हजर झाला तर स्वखुशीने तो हजर झालेला आहे. तर स्वखुशीने हजर झालेल्या व्यक्तीला लगेच तिथं न्यायालयात आलेल्या अटक नाही केली जात, त्याच्याकडनं बॉन्ड लिहून गेला जातो, पण अटक केली जात नाही. अटक केली जात नाही. ठीक आहे, फरारीचं नाही सांगितलं, ते दुसरंच होतं. चला 102 वरती येऊ. 95 आणि 96 या संदर्भात काही विधानांचा भाग आहे. या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, त्यामुळे उत्तर देतोय 4. विचारलं काय? असत्य. तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 107 नुसार, ठीक आहे, 107 नुसार कोणत्या दंडाधिकारी समोर कार्यवाही करता येते? कलम 107 नुसार, ठीक आहे, अन्य प्रसंगी शांतता भंग करणे. ओके, कलम 107 नुसार अन्य प्रसंगी शांतता भंग करणे याबद्दलच्या तरतूद दिलेल्या आहेत आणि हे चॅप्टर केसच्या संदर्भात आहे. या चॅप्टर केसशी संदर्भात आहेत. कोणत्याही दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील कार्यकालीन क्षेत्रात आरोपी राहतो त्या दंडाधिकाऱ्यांना, ज्यांच्या कार्यकालीन क्षेत्रात शांतता भंग झालेला आहे तेथे दंडाधिकाऱ्यांना, किंवा ज्यांच्या कार्यालयीन क्षेत्रात शांतता भंग करण्याचा संभव आहे अशा दंडाधिकाऱ्याच्या क्षेत्रात, तर नक्की कुणाच्या? तर बघा, कोणत्याही दंडाधिकाऱ्याच्या नाही. कोणत्याही दंडाधिकाऱ्याचा अर्थ असा होतो की कुठलाही दंडाधिकारी त्याचा एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये जाऊन शिरून त्या ठिकाणी कार्यवाही करतो, त्याचा असा अर्थ झाला. त्याच्यामुळे अ येणार नाही. ज्यांचा कार्यकालीन क्षेत्रात आरोपी राहतो तो विचारला जाऊ शकतो, तो येऊ शकतो दंडाधिकारी. ज्यांच्या कार्यालयीन क्षेत्रात शांतता भंग झालेला आहे तो पण विचारला जाऊ शकतो. ऑब्व्हियसली शांतता भंग झालेला आहे तर त्याच्या एरियामध्ये तो जाणारच ना, त्या ठिकाणी तो कार्यवाही करणारच ना, बरोबर ना. ज्यांच्या कार्यालयीन क्षेत्रात शांतता भंग करण्याचा संभव असेल तो सुद्धा येणार. म्हणजे या ठिकाणी अ येणार नाही, पण ब क ड मात्र येणार, आणि ब क ड हा ऑप्शन नंबर 2 मध्ये. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार? 2.
104 फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 129 मध्ये केलेल्या तरतुदींचा उद्देश योग्य पर्यायातून ओळखा. 129 मध्ये, ठीक आहे, नक्की कोणत्या तरतुदींचा उद्देश दिलेला आहे? तर हा दिलेला आहे 3. जमाव पांगवण्यासाठी मुलकी बळाचा वापर करणे. विशेष म्हणजे जमाव पांगवण्याचा जो मुलकी बळाचा वापर करणार तो नागरिक दृष्टिकोनातून करायचा. दंडाधिकारी किंवा हे कोण करतं, कोण वापर करतं, कोण वापर करतो? तर दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी. ठीक आहे, पोलीस अधिकारी आपल्या बळाने, ओके, आपल्या बळाने जमाव पांगवण्याचं काम करू शकतो. ठीक आहे, पण ह्या कामामध्ये हा काम नागरी असल्यामुळं लष्करी व्यक्तीची मदत घेतली जात नाही. लष्करी व्यक्तींची मदत घेतली जाणार नाही. लष्करी व्यक्तींची मदत घेतली जात नसते, हे लक्षात ठेवा. मुलकी बळाचा वापर आहे, मुलकी बळाचा म्हणजे तिथं नागरी कामासाठी वापर आहे, त्यामुळे लष्करीची मदत घेतला नाही. हे आर्टिकल 129 मधल्या तरतुदी आहेत. 105 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 149 अन्वये 149 अन्वये खालीलपैकी कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्याचा प्रतिबंध करण्यासाठी हस्तक्षेप करेल व तो आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करेल. नक्की कोण दिलेला आहे? ओके, नक्की कोण? कोणताही सरकारी नोकर, प्राधिकृत न्यायदंडाधिकारी, पोलीस अधिकारी, सर्वसामान्य व्यक्ती. लक्षात घ्या, हा जो कलम 149 आहे या अन्वये कोणाला अधिकार दिलेला आहे की दखलपात्र अपराध, ओके, दखलपात्र अपराध जेव्हा होत असतो त्याला प्रतिबंध करण्यासाठी हस्तक्षेप करेल व तो आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करेल. तर तो एकमेव दिलेला आहे, तो म्हणजे पोलीस अधिकारी. हे कलम खास पोलीस अधिकाऱ्यांसाठी बनवले गेलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल? 4. प्रश्न क्रमांक 106 फौजदारी प्रक्रिया संहिता कलम टिंबटिंब अन्वये पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशा ठाण्याच्या हद्दीच्या आत कोणत्याही स्थळी खोटी असलेली अशी कोणतीही वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने तपासणी करण्यासाठी, झडती घेण्यासाठी वॉरंट शिवाय तेथे प्रवेश करता येईल. त्या ठिकाणी प्रवेश करता येईल. या संदर्भात काय तरतूद दिलेली आहे 106 मध्ये? तर यस, त्या ठिकाणी आरामशीर प्रवेश करता येईल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत ह्या कशात दिलेल्या आहेत? तर या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत 153 मध्ये, कलम 153 मध्ये. 152 मध्ये काय दिलेलं आहे मग? तर 152 मध्ये सार्वजनिक, ओके, मालमत्तेला नुकसान होण्यास प्रतिबंध. 152 मध्ये काय दिलेले? सार्वजनिक मालमत्तेला नुकसान होण्यास प्रतिबंध. 153 मध्ये तर ह्या बेसिक गोष्टी दिल्यात. 150 मध्ये काय दिल्यात? ठीक आहे, दखलपात्र अपराध रचण्याची, ओके, किंवा बेत असल्याची खबर. इथं खबर दिलेली आहे. कशाची खबर? तर दखलपात्र अपराध रचना, दखलपात्र अपराध रचने, दखलपात्र अपराध रचने. या दखलपात्र अपराध रचनेची खबरीची ही तरतूद देण्यात आलेली आहे. 151 मध्ये दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक करणे. दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक. प्रतिबंध करण्यासाठी अटक. या तरतुदी अत्यंत महत्वाच्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 107 फौजदारी प्रक्रिया संहिता मधील
कलम 165 अन्वये झडती घेण्याचा अधिकार कोणाला आहे? फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 165 अन्वये झडती घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? हा जो अधिकार दिलेला आहे तो 165 अन्वये, ठीक आहे, कोणाला दिलेला आहे? तर पोलीस ठाण्याचा अंमलदार आणि अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी या दोघांना दिलेला आहे. त्याच्यामुळे वरील दोन्ही, याचं उत्तर येईल 3. कलम 100 नुसार झडतीचे सर्व अधिकार या दोघांना मिळालेले आहेत. आयपीसी ओके सीआरपीसीच्या कलम 100 मधील झडतीचे सर्व अधिकार मिळालेले आहेत. सर्व अधिकार मिळालेले आहेत, हे पॉइंट लक्षात ठेवा. 108 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 167 प्रमाणे आरोपीला ज्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवले असेल त्या दंडाधिकाऱ्यास स्वतःला योग्य वाटेल अशा हवालतीत जास्तीत जास्त किती दिवसांच्या कालावधीकरता कैद किंवा अटकेमध्ये ठेवता येईल? किती दिवसांसाठी ठेवता येईल? तर हे जे दिवस आहेत ते आहेत 15 दिवस. हे दिवस किती आहेत? 15 दिवस. ठीक आहे. आरोपीला दंडाधिकारी पाठवलेले त्या दंडाधिकाऱ्यास स्वतःला योग्य वाटेल अशा हवालतीत जास्तीत जास्त किती? तर 15 दिवस. तर कार्यकारी दंडाधिकारी किती दिवस ठेवतात? तर 7 दिवस. कार्यकारी दंडाधिकारी, ठीक आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमात अशी तरतूद केलेली आहे? ठीक आहे. अशा कोणत्या कलमात तरतूद केली आहे की कोणताही फिर्याददार किंवा साक्षीदार कोणत्याही न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जाण्यास भाग पाडता कामा नये किंवा गैरसोय सोसायला लावता कामा नये. नक्की कशाचा मार्ग आहे? तर ह्या संदर्भातलं कलम 171 आहे. या 171च्या बाबतीत लक्षात ठेवा, ठीक आहे. 171च्या बाबतीत गोष्ट लक्षात ठेवा ही आहे, राईट. आपण इकडून घेऊ. 170 मध्ये काय दिलेले आहे? तर पुरावा पुरेसा झाला असल्यास दंडाधिकारीकडे पाठवणे. 170 मध्ये काय दिले? पुरावा पुरेसा असल्यास दंडाधिकाऱ्याकडे पाठवावा. 172 मध्ये काय दिलेलं आहे? तर केस डायरी. आपण पुढे ह्याच्यावरती सविस्तर बघू. आणि 73 मध्ये दिलेले पोलीस अहवाल. ठीक आहे, पोलीस अहवाल. प्रश्न 110 जेव्हा न्यायालय द्रव्यदंडाची शिक्षा देते तेव्हा त्या दंडाची नुकसान भरपाई तक्रारकर्त्याला दिली जाते. तक्रारकर्त्याला नुकसान किंवा इजा झालेली असते. तक्रारकर्ता जो असतो त्याला एक तर नुकसान किंवा इजा झालेली असते, ठीक आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आर्टिकल 357A रिलेटेड आहेत. व्यक्तीचा मृत्यू आरोपीने घडून आणला असला पाहिजे. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर या सगळ्या गोष्टी असतील तरच द्रव्यदंडाची शिक्षा जाणून बुजून न्यायालय देतं. आणि ज्याच्यातून ज्याला नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झालेल्या व्यक्तीला थोडीशी भरपाई त्या ठिकाणी त्याला काय मिळते? भरपाई मिळावी अशा दृष्टिकोनातून द्रव्यदंड केला जातो. हे झालं तुमचे सीआरपीसीचे महत्वाचे क्वेश्चन्स. ओके, लवकरच तुम्हाला पुरावा मायनर आणि फॉरेन्सिक सायन्सच्या संदर्भात असलेले क्वेश्चन्स दिले जातील. एक समजून चला, तुमचा जो टेस्ट सिरीजचा टायमिंग टेबल असेल तो टाइम टेबल असा राहणार आहे की तुमच्या महिन्यातून एक 4 टेस्ट तुमच्या होतील. समजा 4 वीक आहेत तर तुमची टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, ठीक आहे. आणि त्यानंतर मात्र तुमची टेस्ट 4 जी आहे ती होईल. पण मध्ये आधी कुठेतरी एखादा गॅप राहील. ओके, मध्ये आधी एक गॅप ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हा गॅप यासाठी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की डिपार्टमेंटल PSIची जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज वरती असलेले जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स व्यवस्थित हँडल करा.
ठीक आहे. हे क्वेश्चन्स व्यवस्थित काय करा, हँडल करा आणि त्या क्वेश्चन्समध्ये विचारले गेलेल्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना एकदम तोंडपाठ करून ठेवा. एवढं बोलतो आणि आज थांबतो. ठीक आहे, चला, थँक्यू.